चला तर मंडळी, शिल्लक राहिलेल्या चपातीचं काय करायचं, मस्तपैकी एक छान सँडविच करूया. त्यासाठी उकडलेली बटाटे घ्यायचे, साल काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर किसून घ्यायचे आहेत. आता किसलेल्या बटाट्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, किसून घेतलेलं गाजर, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हळद, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, थोडासा चाट मसाला आणि मिरी पावडर घालायची आहे. छान असे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. सँडविचसाठी आपली भाजी तयार आहे. आता चपातीला आपण टोमॅटो केचप लावून घेऊया आणि जी भाजी आपण बनवली होती ती छान अशी पातळ अशी पसरवून घ्यायची आहे. खूप जाड पसरवायची नाही. वरून शेव घालायची आहे आणि त्याच्यावर दुसरी चपातीला टोमॅटो केचप लावून तीसुद्धा लावून घ्यायची आहे. त्यानंतर तव्यावर मस्तपैकी तुपावर किंवा बटर लावून छान अशी खरपूस अशी चपाती आहे ती शेकून घ्यायची आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत मस्तपैकी कुरकुरीत आपलं शिल्लक राहिलेलं चपातीचा सँडविच तयार झालेला आहे. बाजूने थोडंसं शेव लावून घेऊया, म्हणजे दिसायलाही छान दिसतं. घरात कुणाला करून दिले ना तर विश्वासच बसणार नाही की शिल्लक राहिलेल्या चपातीपासून इतकं छान सँडविच होऊ शकतं. रेसिपी आवडल्यास लाईक करा.